विश्वसनीय बातम्यांचे हक्काचे व्यासपीठ, संतांची भूमी. शासकीय विश्रामगृह चुमरी सिंचन भवन परिसर छत्रपती संभाजीनगर या विश्रामगृहाला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून निधी दिला जातो आणि याची देखभाल ही कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून केली जाते. आणि दर महिन्याला मागच्या 4 वर्षापासून कोरोनापासून हे शासकीय विश्रामगृह बंद आहे, तरी सुद्धा दर महिन्याला 1.5 लाख रुपये खर्चासाठी म्हणून विश्रामगृहाला दिले जातात. याची चौकशी व्हावी म्हणून मी दिनांक 8/8/2024 रोजी एक निवेदन दिले होते, तक्रार दिली होती की याची सविस्तर चौकशी समिती स्थापन करून करा आणि झालेल्या जे काही देयके अदा झाली तर त्याच्यामध्ये जे काही अनियमितता झाली त्याच्यावर संबंधितांवर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा, अनियमितता झाल्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी विनंती अर्ज केला होता. परंतु 8/8/2024 पासून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने 11/11/2024 रोजी मी कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांना 26/11/2024 रोजी संविधान दिनानिमित्त आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आणि या अनुषंगाने मी आजपासून उपोषणाला गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणाला बसलो आहे. परंतु गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे पत्र 18/11/2024 रोजी मला देण्यात आले आणि त्यामध्ये विषय हा माझा विषय शासकीय विश्रामगृहाचा असताना या पत्रामध्ये विषय त्यांनी कार्यालयीन खर्चाचा निधीचा उल्लेख केला आहे. म्हणजे त्यांनी शासकीय विश्रामगृहाचे चौकशीबाबत आपले हात वर केलेले दिसून येते. तसेच सदर पत्र हे मुख्य अभियंता कार्यालयाकडे महामंडळ कार्यालयाने वर्ग केलेले असताना महामंडळ कार्यालयाने सुद्धा कार्यालयीन खर्चाच्याच निधीचा उल्लेख केलाय. त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा कार्यालयीन खर्चाच्याच निधीचा उल्लेख केलाय. म्हणजे माझा मूळ मुद्दा शासकीय विश्रामगृह चुमरी सिंचन भवन परिसर याचा असताना सुद्धा कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर आणि कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर या तिघांनी जे मला पत्र दिलेले आहे त्या पत्रामध्ये माझा विषय भरकटून काढलेला आहे. तो विषय बाजूला ठेवलेला आहे. विश्रामगृहाचा मुद्दाच विषयामध्ये न घेता केवळ फक्त कार्यालयीन खर्चाच्या निधीचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. म्हणजे माझ्या प्रश्नाला त्यांनी समर्पक उत्तर दिलेले नाही. म्हणून मी आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनापासून आजपासून बेमुदत उपोषण इथे महामंडळ कार्यालयासमोर करत आहे.